गेल्या काही दिवसांपासून इंधन दरवाढ सातत्यानं सुरूच आहे। त्यामुळे आता मालवाहतूकदार दरवाढ करणार का, जाणून घेऊयात आजच्या लेट्स अप विषय सोप्पाच्या माध्यमातून। सध्या दररोज इंधन दरवाढ सुरू असल्यानं राज्यातील मालवाहतूकदारांनी दरवाढ करण्याच्या हालचाली सुरू केल्याचं चित्र आहे। व्यवसायात तग धरून राहण्यासाठी मालवाहतूक दरवाढ अटळ असल्याचं महाराष्ट्र राज्य माल आणि प्रवासी वाहतूक संघटनांकडून स्पष्ट करण्यात आलंय। कर्जाचे मासिक हप्ते आणि कर भरण्यासाठी धडपडणाऱ्या ट्रक चालकांसाठी ही वाढ जीवघेणी ठरतेय। महाराष्ट्र राज्य वाहन चालक मालक आणि प्रतिनिधी महासंघाचे अध्यक्ष म्हणाले की सरकारने सवलतीच्या दरात माल वाहतूकदारांना डिझेल उपलब्ध करून द्यावे, अन्यथा महागाई वाढून सर्वसामान्य जनतेला जगणे अतिशय कठीण होणार, एवढं नक्की। गेल्या काही दिवसांचा विचार केला तर इंधन दरात सरासरी 5% वाढ झाली आहे। दरम्यान माल वाहतूक दरात वाढ झाल्यास त्याचा थेट परिणाम हा सर्वसामान्यांवर होणार असून दूध मिठासह जवळपास सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढण्याची भीती आहे। यावर दिलासा मिळावा म्हणून केंद्र सरकारनं विशेष धोरण आणलं आहे। आता याचा कितपत फायदा होणार हे आगामी काळातच कळेल।